जे शेतकरी आहे, गावे आहेत, त्याचं नुकसान भरपाई आणि बाकी जे कारवाई आपण केलेली आहे त्याच्या संदर्भात पण माहिती आपण सगळ्यांना पण दिलं होतं. त्याच्यानंतर आता जे गव्हर्नमेंटची लेटेस्ट काही जी आर आलेली आहे त्याच्या अनुषंगाने जे काही माहिती आहे, अद्ययावत माहिती आहे, आपण नेहमी ही PDF आहे आपला माहिती अधिकाऱ्याच्या ग्रुपमध्ये पण शेअर करत असतो. तरीही जे काही थोडंसं क्लॅरिफिकेशनची गरज असेल, अजून काय अतिरिक्त माहिती द्यायची असेल, त्याच्या संदर्भात आपण या पत्रकार परिषद आयोजित केली आहे. आणि सर्वांना माहिती आहे की सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्या असता त्याच्यामध्ये जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली होती, वैयक्तिक नुकसान असो, आपला पायाभूत सुविधाचे नुकसान असो, शेत जमीन असो, पिकाची असो, याच्यामध्ये आम्ही एक फॉर एक्झाम्पल NDRFची नॉर्म्स प्रमाणे तातडीने मदत द्यायची आहे. 10,000 जे घरपट झालेली आहे, कपडे भांड्यांची आहे, नंतर मोठी दुधाळ जनावरे मयत झाले. हा चौकशी लहान दुधावळ जनावर मयत झाले, मी सांगतो ना, पहिले तो गोष्टीवर आपण दिल्या. नंतर अंशतः पूर्णतः घर पडझड झालेली आहे. प्रिंट देतो, देऊ ना, प्रिंट आपण देतो, सगळ्यांना प्रिंट देतो. नाही, पूर परिस्थितीमुळे बाधित कुटुंबांना देण्यात आलेली मदत आहे. हे सगळ्या कॅटेगरीज मध्ये आपण ऑलमोस्ट बऱ्यापैकी 95% आपण मदत ऑलरेडी लाभार्थ्यांपर्यंत आपण पोहोच केलेली आहे. आता उदाहरणतः आपण जर सांगायचे असेल, आता आपल्याकडे जे पुरामध्ये मयत व्यक्ती होते, एकूण 9 मयत व्यक्ती होते आणि ते सगळे 9 प्रकरणामध्ये आपण मदत वाटप केलेली आहे 4 लाख प्रमाणे. तर आपल्या जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने 9 आपल्या नागरिकांची व्यक्तींची मृत्यू झाली होती आणि आपण 4 लाख प्रमाणे 36 लाख आपण ऑलरेडी 100% त्यांना अनुदान वाटप केलेली आहे. याच्यानंतर जे आपल्याकडे दुधाळ जनावर आहे, नंतर ओढकाम जनावर आहे, सो आपल्याकडे जे मोठा दुधाळ जनावर आहे 312, त्यापैकी आम्ही काल अखेर 200 जनावरांना आपण मदत वाटप केलेलीच आहे. नंतर लहान जनावरांना पण आपण मदत केलेली आहे, ही पण फिगर्स तुम्हाला आपण शेअर केलेली आहे. नंतर घर पडझड संदर्भात आपण विचारले आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणाने अंशतः पूर्ण घर पडझड नाहीये, पण अंशतः घर पडझड झालेली आहे. त्याच्यामध्ये कच्चा घर बऱ्यापैकी आहे. ऑलमोस्ट आपल्याकडे 7,628 एवढा अंशतः घर कच्चे घर पडझड झाली होती. त्यापैकी आपण 6,400 घरांना आपण अनुदान वाटप केलेली आहे. राहिलेले जे आहे तो पण आपण पंचनामा अहवाल प्राप्त झाले की त्याचे मूल्यांकन प्राप्त झाले की आपण तो पण करतो. म्हणजे याच्यामध्ये पण ऑलमोस्ट 90% आपण मदत वाटप केलेली आहे. नंतर जे अन्नधान्य आहे, जे आपल्याकडे 4,260 या ऑलमोस्ट 5,000 कुटुंबांना अन्नदान वाटप करायची आहे आपल्या शिरा रेशन दुकान मार्फत. त्याची पण आपण सर्व दिवाळीची वेळेला सर्व लाभार्थ्यांना आपण अन्नधान्य वाटप केलेली आहे. त्याच्यामध्ये 20 किलो तांदूळ किंवा गहू असं आपण वाटप केलेली आहे. याच्यानंतर पायाभूत सुविधांची नुकसानची अहवाल आपण शासनाकडे आहे. याच्यामध्ये DPC मध्ये पण आपण तरतूद केलेली आहे नवीन GR प्रमाणे. याचे पण आपण माहिती कळवली आहे आणि याचे पण येत्या 2-3 दिवसामध्ये प्रशासकीय मान्यता होऊन याचं पण काम संबंधित यंत्रणेकडून सुरू होणार आहे. याच्यानंतर जे आपण तर 10,000 वाटप जे करायची होती 4,259 कुटुंबापैकी 4,143 कुटुंबांना 10,000 तातडीची जी मदत आहे त्यांना ऑलरेडी वाटप करण्यात आलेली आहे. ही झाला अतिवृष्टीनंतर जे तातडीची जी मदत आहे याच्या संदर्भात आहे. आणि याच्यानंतर आता आलेले नेक्स्ट जे शेती पीक नुकसान आहे, जमिनीचे नुकसान आहे, याच्या संदर्भात आपण पंचनामा करून शासनाला जे अहवाल कळलं होतं त्याच्या अनुषंगाने शासनाने पण वेळोवेळी वेगवेगळ्या GR त्यांनी निर्गमित केला होता. आतापर्यंत जून पासून आतापर्यंत जे झालेल्या नुकसानाची अनुषंगाने एकूण 5 GR शासन निर्णय गव्हर्नमेंट रेझोल्युशन पास झालेली आहे. म्हणजे याच्यामध्ये एक नाहीये, 2 नाहीये, एकूण तब्बल 5 GR आहे. अजून 2-3 GR येणार आहे. सो याच्यामध्ये पण जर आपण बघितला जून मध्ये जास्त नुकसान नाहीये. जून मध्ये फक्त 266 शेतकरी बाधित झाले होते पीक नुकसान विषयी. नंतर त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणात जुलै आणि ऑगस्ट मध्ये मोठा नुकसान झालं होता. त्याच्यामध्ये 2,34,955 जे आपण PDF शेअर केलं होतं त्याच्यामध्ये ते फिगर्स आहे. एवढा शेतकरी बाधित झाले होते. त्यापैकी आता आपण
2,34,000 शेतकऱ्यांपैकी आपण आतापर्यंत 1,81,670 एवढ्या शेतकऱ्यांची आपण यादी पोर्टल डीबीटी पोर्टलवर अपलोड केलेली आहे आणि त्यापैकी 1,41,182 शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आलेली पण आहे. म्हणजे तब्बल 189 कोटी पैकी आतापर्यंत निधी वितरित करण्यात आलेली आहे 117 कोटी. म्हणजे जुलै ऑगस्टची आहे. ऑलरेडी दिवाळीपूर्वी 189 कोटी पैकी 117 कोटी अनुदान ऑलरेडी वाटप करण्यात आले आहे. 150 कोटीची आपण एवढा यादी अपलोड केलेली आहे. याच्यानंतर जे सप्टेंबर महिन्याचे जे नुकसान आहे त्याच्या शासन निर्णय 16/10 ला आले होती. यापैकी पण मोठ्या प्रमाणाने नुकसान झाले होते. सप्टेंबर महिन्यामध्ये 4,0655 एवढा शेतकरी होते. त्यापैकी आपण 2,33,263 एवढा शेतकऱ्यांची यादी आपण अपलोड केलेली आहे. म्हणजे मोर दॅन 50%, 60% म्हणायला काय हरकत नाहीये. एवढा आपण यादी अपलोड केलेलीच आहे. आणि यापैकी फक्त 88,155 शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात आलेली आहे. हे आपण वेळोवेळी आपण मदत पुनर्वसन विभागाला पण आपण ही माहिती सांगितली आहे की जेवढा आपण अपलोड केलेली आहे यादी तेवढा आपण अनुदान वाटप करण्यात यावी. सो आता पोर्टलची आणि EKYC व्हेरिफिकेशनला थोडासा वेळ लागत असल्यामुळे याच्या जेवढा अपलोड आपण केलेली आहे तेवढा वितरणात करण्यात आली नाहीये. बट लवकर ही पण होईल असं आम्हाला माहिती परवा मिळाली आहे. आणि अजूनही आता पण आपण प्रत्येक तहसील ऑफिसमध्ये तलाट्यांनी, ग्रामसेवकांनी, कृषी सहाय्यकांनी जी यादी सबमिट करतायत ती यादी आपण आपल्या तहसील ऑफिसमध्ये टीम्सला बसून आपण ही यादी अपलोड करतोय. याच्यानंतर जे लेटेस्ट जे GR आले आहे, जे शेत जमीन नुकसान आहे ते 17/10 ला जे GR निर्गमित झाली होती, याच्यामध्ये खरडून गेलेली जमीन या शेत जमीन नुकसानची माहिती ती त्याच्यामध्ये बाधित शेतकरीची संख्या आहे 33,263. यापैकी आतापर्यंत पोर्टलवर अपलोड शेतकरी संख्या 4,739 एवढा आहे. आणि याच्यामध्ये 40 कोटीची अनुदान प्राप्त झालेली आहे. आणि याच्यामध्ये आता निधी अजून वितरित झाले नाहीये. EKYC साठी प्रलंबित आहे. पोर्टल सर्व्हर ही प्रलंबित आहे. ही पण लवकरात लवकर करण्यात येईल असं मदत पुनर्वसन विभागाकडून माहिती मिळाली आहे. ही पण आता लेटेस्ट GR असल्यामुळे हे पोर्टल आता रिसेंटली उघडल्यामुळे याच्यामध्ये आता यादी अपलोड करण्याची प्रोसेस सुरू आहे. सो म्हणजे सांगण्याचे तात्पर्य असं आहे की ओव्हरऑल या 5 GR निर्गमित झाल्यानंतर या 5 GR चे एकंदरीत मदतची जी रक्कम आहे 523 कोटी आहे. या 524 कोटी म्हणायला काही हरकत नाहीये. आणि या 524 कोटी या 5 GR तून निर्गमित झाली आहे. आणि यापैकी ऑलमोस्ट 400 कोटीची आपण यादी पोर्टलवर अपलोड केली आहे. म्हणजे ऑलमोस्ट आपण सांगू शकता की आपण 80% शेतकऱ्यांची यादी अप्रुव्हल आम्ही दिलेली आहे. आणि ते अप्रुव्हल दिल्यानंतर आपण यादी अपलोड पण केली आहे. आणि याच्या अगेन्स्ट 190 कोटी अनुदान वितरित करण्यात आली आहे. म्हणजे अपलोड करणे त्याच्या पाठोपाठ वितरित होणे असा अपेक्षा आहे. आणि हे आपण वेळोवेळी आपण मदत पुनर्वसन विभागाच्या टचमध्ये आहोत. सो ते त्यांच्याकडून आश्वासन मिळालं आहे की लवकर हे पण अनुदान वाटप करण्यात येईल. त्याच्यानंतर आपण ऑलरेडी 2 ते 3 हेक्टरची माहिती शासनाला कळवली आहे. त्याचे GR अजून आले नाहीये. नंतर शासनाने जे 10,000 प्रति हेक्टर 3 हेक्टर पर्यंत शेतकऱ्यांना जे आश्वासित केले होते रबी सीझनसाठी त्याचे पण आपण माहिती शासनाला कळवलेली आहे. त्याचे पण GR अवेटेड आहे. आज या उद्यापर्यंत ते GR येईल. ते GR आले की त्याचे पण आपण यादी लाभार्थ्यांची यादी अपलोडिंग प्रोसेस आपण सुरू करतोय. अजून काय सांगू? याच्यामध्ये अजून एक विषय आहे की आमच्या शेतकऱ्यांकडून या आपण पत्रकार बांधवांकडून जे आम्हाला माहिती मिळते की थोडासा शेतकऱ्यांची काही शेतकऱ्यांना मिळाली नाहीये, काही शेतकऱ्यांना मिळाली आहे, काही EKYC प्रलंबित आहे. याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये अग्रिस्टॅकची फिगर्स जर आपण बघितला सो याच्यामध्ये अग्रिस्टॅक आपण ऑलमोस्ट 70% पेक्षा पुढे गेलेली आहे. आता मराठवाडा विभागामध्ये पण इव्हन राज्यामध्ये पण आपण जर बघितला आपला आपला नंबर सेकंड आहे अग्रिस्टॅकची नोंदणीमध्ये. आपला PM किसानची जे तुलनेत म्हणजे सांगतो आपल्याकडे अग्रिस्टॅकची नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे 3,76,000 ना या 3,67,000.
आपल्याकडे अग्रिस्टॅकची एकूण नोंदणी झालेली आहे 3,67,099 एवढ्या झालेली आहे. आणि पीएम किसान लाभार्थी आपल्याकडे आहे 3,02,940. म्हणजे पीएम किसान लाभार्थीपेक्षा जास्त अग्रिस्टॅकची नोंदणी आपल्याकडे झालेली आहे. म्हणजे 121% पीएम किसान लाभार्थीच्या तुलनेत आमच्या अग्रिस्टॅकची नोंदणी झालेली आहे. आणि ओव्हरऑल खातेदारांची संख्येत ऑलमोस्ट 75% आमच्या अग्रिस्टॅक झालेली आहे. आपला आता या पूर्ण राज्यामध्ये दुसऱ्या नंबरवर आहोत आणि मराठवाडा विभागामध्ये पण दुसऱ्या नंबरवर आहोत. म्हणजे अग्रिस्टॅक नोंदणी नाहीये, या फार्मर आयडी नसल्यामुळे यांना अनुदान मिळत नाहीये असा जे शंका आहे ते शंका काही त्याच्या ठेवण्याची गरज नाहीये, क्योंकि आमच्या ऑलरेडी 80% पर्यंत अग्रिस्टॅकची नोंदणी झालेली आहे. त्यामुळेच आम्ही जुलै ऑगस्ट मध्ये 2,34,000 पैकी आपण जेवढा अपलोड केलेली आहे बऱ्यापैकी म्हणजे 70% शेतकऱ्यांना अनुदान मिळालेली आहे. म्हणजे आता सप्टेंबर महिन्यामध्ये सप्टेंबरच्या पूर्वी त्यांना आपला सेवा सरकार केंद्राला जाऊन मॅन्युअली ईकेवायसी करण्याची गरज पडत होती. त्याच्यानंतर अग्रिस्टॅक ज्यांच्या नोंदणी आहे त्यांच्या आपोआप पोर्टल ते ईकेवायसी ऑटोमॅटिक डिटेक्ट करून ते प्रोसेस करतायत. सो या आपल्या माध्यमातून ही पण आपण आवाहन करू इच्छितो. राहिलेले जे 20-25% शेतकरी यांची नोंदणी झाली नाहीये, सो त्यांना पण आपण आवाहन करतो की आपण लवकरात लवकर अग्रिस्टॅक आयडी जनरेट करायला जास्त वेळ लागणार नाहीये. आपण जवळच्या सीएससी केंद्राला जाऊ शकता, आपण तलाठी कार्यालयाला आपण या आपला सरकार केंद्र सेवा केंद्राला आपण जाऊ शकता. तिथे अग्रिस्टॅकची जे आयडी आपण जनरेट केला ते वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे. त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला जे डीबीटी कृषी विभागाकडून तुम्हाला जे डीबीटी मिळणार आहे हे आपोआप ईकेवायसी होऊन तुम्हाला मिळणार आहे. सो त्यामुळे आम्ही सर्व शेतकरी बांधवांना पण आवाहन केलेली आहे की राहिलेले ज्यांनी अग्रिस्टॅक नोंदणी केली नाहीये त्यांनी कृपया नोंदणी आपल्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन आपण करून घेणे. याच्यानंतर आपण प्रत्येक तहसील कार्यालयाला, तहसीलदाराला, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांना पण सूचना केलेली आहे की जे शेतकरी मयत आहे बट त्यांच्या वारसाची नोंद अजून 7/12 मध्ये नोंद घेण्यात आली नाहीये, सो त्यांना अनुदान देण्यात आले नाहीये, ही प्रक्रिया आपण ही पण लवकर पूर्ण करून घेणे. जिवंत 7/12 जे मोहीम आहे, जीवन 7/12 मोहीम मगाशी महसूल विभागाने मोठ्या प्रमाणाने आपण राबवलो होतो. महसूल 15 मध्ये आपण राबवलो होतो. सो हे जीवन 7/12 मोहीम हे पण आपण जर राबवला, सो जे काही मयत झालेल्या शेतकऱ्यांची वारसांना त्यांना पण तातडीने मदत मिळू शकतात. याच्यामध्ये काही स्थलांतरित शेतकऱ्यांची आमच्याकडे यादी आहे. सो प्रत्येक तहसील स्तरावर, प्रत्येक गावामध्ये आपण गावचावडीवर या शेतकऱ्यांची यादी आपण पेस्ट करणार, आपण यादी गावचावडीवर आपण फ्लॅश केलेली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना वाटते की मला अनुदान मिळेल नाहीये, हे कोणती कारणास्तव मिळाले नाहीये, त्यांना ते माहिती उपलब्ध होणार आहे. सो ही सर्व ऍक्टिव्हिटीज आपण मागच्या काही दिवसापासून आपण करतोय. आणि याच्यामध्ये सर्व क्षेत्रीय अधिकारी आहे, सर्व अधिकारी आपला दिवाळीच्या सण उत्सवामध्ये पण त्यांनी स्वतः आणि त्यांच्या टीम सोबत बसून त्यांनी यादी अपलोड पण केलेली आहे. आणि आपण ही पण प्रयत्न केलेले की दिवाळीची यादी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत मिळेल पाहिजे. बट काय GR, तसं मी सांगितलं, GR एक GR नाहीये, मल्टिपल GR आहे, त्याच्यावर काम आता सध्या सुरू आहे. अजून काही काय प्रश्न असेल तर आपण विचारू शकता. नाव देऊ ना. सर, जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये एकूण जिल्ह्यामध्ये किती पर्जन्यमान झालं? हो, आणि जून ते ऑक्टोबर मध्ये महसूल अतिवृष्टी मंडळामध्ये प्रमाण जास्त. जून ते ऑक्टोबर महिन्यामध्ये, एस्पेशली सप्टेंबर पर्यंत जर सांगायचे असेल, आपल्याकडे जेवढा जनरली सरासरी 600 mm एवढा पाऊस पडतो, बट यावेळेला 682 आहे, बट ऍक्च्युअल रेनफॉल आहे 1040 mm एवढा पाऊस पडले आहे. म्हणजे 160% पाऊस पडले म्हणायला काही हरकत नाही. नाही, याच्यामध्ये अनुदान वाटप नाही, याच्यामध्ये पत्र ऑफिशियल अजून मी बघितलं नाहीये, बट मेल मध्ये आले असेल तो म्हणून तुम्ही एकदा बघून घ्या. हो, बट आम्ही जे आमच्या बातमीमध्ये आलेली आहे, आम्ही स्वतः आमदार महोदयांची पण आपण बोलले आहे, याच्यामध्ये जे काही अनुदान वाटपामध्ये जे काही रजिस्टर फॉलो केली पाहिजे ते फॉलो केली पाहिजे, असं आपण सूचना तहसीलदारांनी उपविभागाधिकाऱ्याला पण दिलेली आहे. ते बघितलं नाही.
तर ते मेलमध्ये आलेले आहे असं कळते, ते आपण चेक करून घ्यावे. चेक करून सांगतो कन्फर्म. सर सप्टेंबर अखेरीस अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील एकूण नुकसान किती आहे? त्यावेळेस तुम्ही फक्त ते म्हणजे पायाभूत सुविधाची आपण विचार प्राथमिक करतो. अंदाजाची आकडेवारी दिली. याच्यामध्ये आपण मागच्या मीटिंगमध्ये पण सांगितले आहे की पायाभूत सुविधेचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेली आहे. ऑलमोस्ट आपण जे 250 कोटी एवढं पायाभूत नुकसान झालेली आहे. याच्यामध्ये PWD, जिल्हा परिषद, MSEB, जलसंधारण या सगळ्यांची डिपार्टमेंटची आकडेवारी ची आपण एकंदरीत जर बघितलं 250 कोटीपर्यंत नुकसान झालेले आहे. त्याच्यामध्ये तोच मी सांगतो. अजून त्याच्यामध्ये पत्रामध्ये काय आहे ते नेमकं मी वाचून आपल्याला मी उत्तर देतो. सर NDRF मध्ये 2 हेक्टर मध्ये जी तरतूद आहे तर त्यांनी कशी 3 हेक्टर पर्यंत मदत देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने सांगितला. असे जिल्ह्यातील किती एकूण शेतकऱ्यांची संख्या आहे तसा प्रस्ताव दिलाय का? हो, दिले ना. 2 ते 3 हेक्टर पर्यंत जेवढं काही शेतकरी आहे तो त्यांची आपण ऑलरेडी माहिती शासन दिलेली आहे. त्याचं जीआर अजून आलं नाहीये, अवेटेड आहे. म्हणजे आपल्याकडे 2 ते 3 हेक्टर बाधित शेतकरी 63,414 आहे एवढं आपण कळलं आहे. सर आपण जे सांगितलं 523 कोटी आपल्या जिल्ह्याला मंजूर झाले, त्यापैकी आतापर्यंत फक्त 190 कोटी वितरित झाले. ही संख्या जर पाहिली टक्के आहे 38%. येस, ना बरोबर आहे ना. 524 कोटी पैकी 190 कोटी वितरित करण्यात झालेली आहे. शासनाचं काय होतं की दिवाळीच्या पूर्वी आम्ही सर्व शेतकऱ्यांना मदत वितरित करणार असं सांगितलं होतं, परंतु 40% शेतकऱ्यांना सुद्धा मदत मिळाली. याच्यामध्ये 524 कोटी पैकी आपण 400 कोटीची मंजुरी जिल्हा स्तरावरून दिलेली आहे. म्हणजे आपण जर बघितलं याच्या 76% आपण मंजुरी दिलेली आहे. त्याच्यामध्ये तोच मी सांगतो की पोर्टलमध्ये बघा, आता तहसील स्तरावर काय होतंय की पोर्टल अपलोड करणे ही आमच्या तहसीलदार पर्यंत याच्या कर्तव्य आहे. एकदा पोर्टलमध्ये अपलोड झाल्यानंतर ते पोर्टल जिल्हा स्तरावर विकसित झालेलं नाहीये, तहसील स्तरावर विकसित झालेलं नाहीये. त्याला वेळ लागते. ते काही त्यांच्या बॅकएंडमध्ये डेटाबेसमध्ये त्याची काही प्रोसेसिंग आहे, त्याला वेळ लागते. ते आपण निदर्शनास आणून दिलेली आहे. राज्य सरकारने 18,000 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत, त्यापैकी 10% किती मिळणार आहे? त्याच्यामध्ये मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत 18,000 कोटी रुपये. तोच मी सांगतो. आतापर्यंत जे आम्हाला 5 जीआर आलेली आहे, या 5 जीआर मध्ये मदत वाटप करण्यात आली, या जाहीर करण्यात आली. हे 523.98 कोटी आहे. आता जीआर आल्यानंतर कळेल आता त्याच्यामध्ये किती आहे. जमीन किती खरडून गेली? जमीन कडून गेलेलीचे फिगर्स पण आपण सांगितले आहे तुम्हाला. आता याच्यामध्ये एक मिनिट याच्यामध्ये आता जमीन कडून गेलेले याच्यामध्ये आपण 33,263 एवढा शेतकरी यांच्या शेत जमीन नुकसान झालेली आहे. याच्यामध्ये हेक्टर ऑलमोस्ट 8,000 हेक्टर आहे. हेक्टर हो, आपण कळवले आहे त्या पोर्टलला. सर, जिल्ह्यातून निराधारांची संख्या श्रावण बाळ असेल, इंदिरा गांधी असेल, सनिका, त्यांचं अजून ते केवायसी होत नाही, रद्द आहे, ते त्यांना चालता येत नाही, त्यांचं कोणतरी नातेवाईक घेऊन येते. काय नेमकं प्रक्रिया आपण सांगितलं आपण या प्रत्येक गावच्या तलाट्यांनी ते केवायसी करून घ्यावं. त्या तलाट्यांनी तो आदेश पाळलेला नाही. आपण मेनली अतिवृष्टी संदर्भात आपण माहिती देतोय. याच्या संदर्भात पण ऑलरेडी आपण हे जे राहिलेले संजय गांधी निराधार योजना आहे, श्रावण बाळ निराधार योजना आहे, काही ठराविक लाभार्थी आहे त्यांच्या EKYC राहून गेलेली आहे. त्याची पण एक राऊंड ऑलरेडी आपण हाऊस व्हिजिट केलेली आहे. तो पुन्हा आपण करण्याची सूचना समन्वय समितीला देतो. सर, खासदार ओमराजेंनी असा आरोप केला की तुळजापूर तालुक्यामध्ये 0 हेक्टर जमीन खरडून गेली. किती जमीन खरडून गेली? त्याच्यात 2 ते 3 हेक्टर. तुळजापूरमध्ये 518 एवढा शेतकऱ्यांची शेत जमीन करून गेलेली आहे आणि निधी पण 36 लाख निधी आपण मागणी केली आहे. याच्यामध्ये आपण अधिकाऱ्यांना समज दिलेली आहे, त्यांना आपण व्यवस्थित सूचना पण दिलेली आहे की आपण
पंचनामा करताना काळजीपूर्वक पंचनामा करणे. भूमिहीन शेतमजुराच्या बाबतीत काय करू? भूमिहीन शेतमजूर बाबत मदतीबाबत त्यांना काय तसा वेग वगैरे झालाय का? भूमिहीन शेतमजूर संदर्भात काही NDRF SDRF मध्ये काय असेल काही स्पेसिफिक नाही. राज्य सरकार हे केलं होतं, शेतमजुरांना सुद्धा मदत मिळेल. अजून काय असं GR आले नाही, आले की आपण कळवतो. कामं वगैरे कसं? जिल्हा परिषदेच्या शाळा बऱ्यापैकी पुराच्या पाण्यात हे झाल्या होत्या, तर त्याची पडझड झाली, त्यासाठी काय तरतूद वगैरे आपण काय प्रस्ताव पाठवला हो, ते पाठवले ना. जिल्हा परिषद शाळा असो, रस्ते असो, याचे सर्व जे पडझड झालेली आहे तातडीची जे आम्हाला घर दाखल शाळा किती आहेत? एकूण 150 शाळा आहेत. जवळपास 323 ते 24 वर्गखोली त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. किती खोल्या सर? 324 की 23 आहे ते जवळपास. मी एक्झॅक्ट फिगर तुम्हाला ते मागच्या दिवशी देईन, मी पुन्हा देतो. ते आहे ना, ते आपण मागच्या मीटिंग मध्ये पण दिलो होतो. त्याच्यामध्ये याच्यामध्ये रस्ते किती आहे या ट्रान्सफॉर्मर्स किती आहे याची पण माहिती आपण दिलं होतं. हे पण तुम्हाला आपण ग्रुपमध्ये पण टाकतो आणि याच्यामध्ये पण टाकतो. हे बघा, सार्वजनिक मालमत्तेची माहिती जसं आपण सांगितलं, रस्त्याची आपण जर विचारला, आता जिल्हा परिषद बांधकामाचे 217 छोटे मोठे रस्ते आहे, जे एस्पेशली ग्रामीण रस्ते आहेत, ते नुकसान झालेले आहे. कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकामाचे 4 रस्ते जे MDR आहे, जे स्टेट हायवे आहे, ते नुकसान झालेले आहे. त्याच्यानंतर जे PMGSY आहे या CMGSY यांचे 61 रस्ते नुकसान झालेले आहे. सर, पूरग्रस्तांना CSR फंडातून किंवा किती संस्थांनी अनुदानित किती वाटप किंवा इतर सेवेचं वाटप केलं? हो, याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणाने CSR ची मदत आम्हाला मिळाली होती. ऑलमोस्ट जे 7,000 कुटुंबांना NGOs मार्फत, स्वयंसेवा संस्था मार्फत त्यांना जे वेगवेगळे किट्स आहेत ते वाटप करण्यात आलं होतं. तुमची नावे? त्याच्यामध्ये बऱ्याच NGOs आहे, जे मोठे मोठे NGOs आहे. कोटक महिंद्रा बँक आहे, मराठवाडा युवा मंच पिंपरी चिंचवड पुणे, दत्त शेतकरी साखर कारखाना, असा मोठे मोठे जे NGOs आहे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मदत मिळाली आहे. बोलो. खसापुरीचं पुनर्वसनाचा मागच्या 3 महिन्याखाली तो विषय चालू होता. कासापुरीचे खूप चांगला प्रश्न आपण विचारले की त्याच्यामध्ये स्वतः आपण भेट दिलेली आहे. कासापुरी गावामध्ये लोकांना जमीन मिळाली आहे घर बांधण्यासाठी. त्याच्यावर त्यांना घरा बांधकामासाठी पहिला अनुदान पण मिळाली आहे, तरीही त्या लाभार्थ्यांनी घर बांधणे सुरू केले नाही. आता लेटेस्ट माहिती की त्यांनी काम सुरू केलं. त्यांनी परवा आपण मी CEO साहेब व्हिजिट दिला असता आपण त्यांना हीच विनंती केली आहे की तुम्हाला बऱ्याच लाभार्थ्यांकडे ते भूमिहीन आहे आणि ते त्यांच्याकडे स्वतःची जागा नाही घर बांधण्यासाठी. उलट त्यांच्यावर आपण दीनदयाल उपाध्याय योजनेमध्ये जमीन उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यानंतर त्यांना घरकुलमध्ये मंजुरी पण दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर घर बांधकाम पूर्ण करा, सुरू करा असं आपण त्यांनी विनंती केली असता आणि त्यांनी पण विनंतीला मान्य करून त्यांनी काम सुरू केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये जे उर्वरित जे लाभार्थी होते ज्यांचे नाव मागच्या यादीमध्ये समाविष्ट नव्हतं त्यांची पण सर्वे झालेली आहे सगळ्यांची. आता जेव्हा मंजूर होईल तेव्हा त्यांना पण अनुदान सर होईल. ठीक आहे, आपण शेवटचे 1-2 प्रश्न घेऊया. काय सॉरी पालकमंत्र्यांनी सरकारचं नुकसान झालेलं आहे, त्यांना 140 वाटप करण्यात येईल. त्याच्याबद्दल तरी सांगण्यात येईल. पण त्यांच्या कार्यालय संपर्क केला तर बरं आहे. सर, CSR परिषद हो, आपण अजून एक चांगला आपण इनिशिएटिव्ह घेतो. आपण येत्या नोव्हेंबर 4 तारीखला CSR कॉन्क्लेव्ह या CSR कॉन्फरन्स आपण एक उपक्रम घेतो. याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व ज्या बँका आहेत, आपला साखर कारखाना आहे, नंतर वेगवेगळ्या छोटे मोठे इंडस्ट्रीज आहे, त्यांच्यासोबत आपण CSR कॉन्फरन्स घेतो. याच्यामध्ये आता अतिवृष्टीमध्ये बाधित झाले शाळा, अंगणवाडी, रस्ते याच्यासाठी त्यांच्याकडून जे काही मदत मिळण्याची शक्यता आहे त्यांना आपण आवाहन करतो की त्यांनी पुढे येऊन आम्हाला CSR मदत मिळावी. सो ते पुढच्या आठवड्यामध्ये आपण ते संपन्न करणार आहोत.
मॅडमला प्रश्न आहे. पोलीस महानिरीक्षक पोलीस महानिरीक्षक आहेत, ज्याला पत्रकार परिषद आयोजन करायचं नेमकं का टाळतात? का नेमकं जिल्ह्यात बऱ्याच केसेस आहेत मोठ्या ह्याच्या तपास लागत नाही, त्यामुळे आपल्या चालण्यासाठी आपण पत्रकारांना बोलवलं नाही काय नाही. 2 वर्षापासून बंद केली. म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. मी आयजी सरांना आपला झालं की पत्रकार परिषद पूर्ण व्हायची. आता ह्या काही दिवसावर बंद होतं. मी आयजी सरांना आपला मेसेज देते आणि सरांना सांगते पुढची वेळ आले तुम्ही नुसती प्रेस नोट पाठवता, तर थोडी माहिती असते. काही additional पुढची वेळ सर आले की मी आपला मेसेज सरांना देते आणि किती असं नीट होतच नाही. आयजी येतात, इन्स्पेक्शन करून जातात, तुमची प्रेस मध्ये त्यावेळेला लागतात. ठीक आहे, मी सरांकडून आपला मेसेज देते आपल्याला. काल आयजी जास्ती सुरक्षा चॅटबोटचं उद्घाटन झालं. कन्सेप्ट काय कधी सुरू? जे आम्ही सुरक्षा दूत म्हणून एक व्हॉट्सअप चॅटबोट आहे, त्याच्या काल आयजी सरांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केला. तो मध्ये म्हणजे जे आपली वेबसाईट वरती सर्व्हिसेस काही आपण देतोय, पण काही लोक आहेत ज्यांना वेबसाईट वरती जाणं शक्य नाही किंवा तो डिफिकल्ट आहे, तर तेच आपण मोस्टली जे सर्व्हिसेस आहे ते आपण आता व्हॉट्सअप नंबर जे एक आहे त्या नंबरवरती जर आपण गेले, काही मेसेज केला तर हाय जरी लिहिला तर आपल्याला जे जे सर्व्हिसेस आहेत पोलीस विभागाकडून काही त्यामध्ये आता आपण 8-9 सर्व्हिसेस आम्ही दिलेले आहे आणि त्यामध्ये महत्वाचे एक आहे की फीडबॅकचे ऑप्शन आहे. तर तेही मला आपल्या मार्फत सगळे नागरिकाला असं आव्हान आहे की जर आपला काही फीडबॅक असेल की त्यामध्ये अजून कसा सुधारणा होऊ शकते, आमच्या लेवलवरती त्यामध्ये सुधारणा चालू आहे की त्यामध्ये अजून काय ऍड करायचे. पण जर आपलेही काही फीडबॅक असतील तेही आम्ही त्यामध्ये इंट्रोड्यूस करू. आय थिंक 8 आहे. दुसरे हा कार्यक्रम सुरू केला होता भारतीय समाजासाठी, तो ठप्प झाला नाही. काय त्याच्या पाठीमागे? नाही, माझ्या आल्यानंतर तो चालू नाही झाला. मी एकदा बघून घेते काय खूप गरम होता आणि त्याच्यामुळे बंद झाला, त्याची माहिती आपण नंतर देते. कारण येरमाळा महामार्गावर मोठ्या प्रमाणात चोरी होतात, त्याच्यावर काय करणार? बरोबर आहे. कालची मीटिंग मध्ये पण ही चर्चा झाली. तर येरमाळा महामार्गावरती आम्ही जे ई बीट आहे त्याच्या मार्फत पेट्रोलिंग पण करतोय आणि आता जे मागची 2 घटना आहे त्यामध्ये असं निदर्शनास आला की ते घटना जे रात्री व्हायची ते आता सकाळी 7 वाजता, क्योंकि आमचे जे नाईट राऊंड आहे ते 11 ते 5 आम्ही करतोय. ते गुन्हेगारालाही माहिती आहे, त्यामुळे त्यांनी ते वेळ चेंज करून आता ते 7, 6, 7, 8 असे मध्ये ते घटना चालू झालेला आहे. तर काल मान्य आयजी सरांनी पण आम्हाला सूचना दिली की एक दुसरा टीम जे आहे नाईट पेट्रोलिंगची ते 4 ते 8 अशी पेट्रोलिंग केली पाहिजे की यामध्ये थोडी गुन्हेगारी कमी होईल. बाकी जे आपण मागची मीटिंग मध्ये विषय घेतला होता की तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाईट लावणे, तर त्या NHI कडे आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यामध्ये खूप जास्त बजेट जातो त्यांच्या प्रमाणे. तर आपण रस्ता सुरक्षा कमिटीची मीटिंग मध्ये जे काही शक्य आहे ते आपण बघू त्यामध्ये. जिल्हाधिकारी सर, शहरातला हा जो मुख्य रस्ता आहे, या मुख्य रस्त्यावर एसपी ऑफिस कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि न्यायालय या ठिकाणी गतिरोधक कोणी अत्यावश्यक आहे. आपण सांगितलं होतं पहिल्या मीटिंग मध्ये की मी त्याला त्याच्यामध्ये आता आपण रस्ता सुरक्षा समितीमध्ये या विषयी चर्चा करून याच्यावर आपण निर्णय घेऊ. गणेश नगरला झालेले आहेत आता नवीन, पण हे मुख्य ठिकाणी नाही, असं बघा, याच्यामध्ये गती निरोधक आहे ही असं सहज लावता येत नाहीये. याच्यामध्ये काही गाईडलाईन्स वगैरे आहे. मध्ये सुप्रीम कोर्ट गाईडलाईन्स पण आलं होतं. त्याच्यानंतर रस्ता सुरक्षा समितीमध्ये हे विषयी RTO कडून पोलीस विभागाकडून शिफारस घेऊन याच्यावर आपण योग्य ते निर्णय घेऊन पुढची कारवाई करू. शेतकऱ्यांना सर्व शेतकऱ्यांना कधी मदत मिळेल? त्याची मदत हो, कधी मिळेल म्हणजे काय नाही, ते लवकरात आपण मदत मिळण्याची आपण प्रक्रिया ऑलरेडी सुरू आहे, त्याचे पण आपण प्रयत्न करतो लवकर मिळण्यासाठी. नाही, याच्यामध्ये पण मागच्या मीटिंगमध्ये आपण चर्चा केलेलीच आहे. याच्यामध्ये जे 1 कोटी आपण मुख्यमंत्री सहायता निधीला आपण मदत केल्यानंतर जे इतर लाभ द्यायचे आहे या त्याच्यामध्ये नेमकं आपण प्रशासनाकडून आपण गरजू आणि सिव्हिअरली अफेक्टेड जे लाभार्थी आहेत त्याची यादी आपण त्या संबंधित तहसीलदार किंवा गटविकास अधिकाऱ्यांकडून प्राप्त करून घेऊन त्याच्यावर आपण पुढच्या कारवाई करणार आहोत. सर, सामुदायिक विवाह सोहळा हे NGO करणार आहे आणि त्याची नोंदणी जिल्हा प्रशासन करून घेणार आहे. काय नेमकं नाही, त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाहीये. मी माहिती घेऊन तुम्ही सांगतो. नाही, आपल्याबरोबर आमदार राणा पाटील यांची बैठक झाली असं सांगितलं आणि आपण ते प्रत्येक तालुका स्तरावर तहसीलच्या माध्यमातून
त्या ठिकाणची नोंदणी करून घ्यावी. अजून याच्याबद्दल कल्पना नाहीये, माहिती घेऊन मी सांगू शकतो. बट ही मी सांगू शकतो की याच्यामध्ये समाज कल्याण विभाग असो, आदिवासी विभाग असो, त्यांच्याकडे एक योजना आहे. त्याच्यामध्ये जे सामूहिक विवाह सोहळा याच्यासाठी अनुदान देण्याची एक योजना आहे. असं काही आपल्या जिल्ह्यामध्ये राबवायचं असेल तो पण चांगला उपक्रम आहे. म्हणजे या अत्यंत अतिवृष्टीच्या कालावधीमध्ये जे गरजू लाभार्थ्यांना सामूहिक विवाह सोहळा हे करून एक कॉमन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊन त्यांना मदत जर करायची असेल तो चांगला उपक्रम आहे. नाही, मला माहित नाही याच्याबद्दल. मला माहिती ऑलरेडी त्या स्कीम गव्हर्नमेंटची ऑलरेडी आहे. त्याच्याबद्दल मला माहित नाही. तुम्ही विचारल्यानंतर मला माहिती आहे की असं काहीतरी चालू आहे. ह्याच्याबद्दल मी अधिक माहिती घेऊन तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आलेले सर्व पत्रकार बांधवांना मनापासून धन्यवाद. पीडीएफ पीडीएफ मॅडम पीडीएफ द्या आणि तुम्ही ग्रुप देऊ.